नमस्कार. मी सुधाकर वाघमारे. एपिसोडचा चौथा भाग मी आपल्या समोर सादर करीत आहे. शाहिस्तेखानाची फजिती. मित्रांनो, आता औरंगजेबचा पारा तर फारच म्हणजे गंभीर झालेला असतो. कारण एकामागनं एक शिवाजी महाराज आपले यशस्वी आपला पराक्रम करत आहेत. आता शिवाजी महाराजाचा बिमोड करायचा आहे तर कुणाला पाठवलं पाहिजे? आणि म्हणून औरंगजेब बादशाह दिल्लीवरून त्याचा मामा शाहिस्तेखान याच्यासोबत 1,00,000ची फौज घेऊन पुण्याकडे रवाना कर. हा शाहिस्तेखान पुण्याला येतो आणि शिवाजी महाराजांचा जो लहानपणाचा जो महल होता, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज लहानाचे मोठे झालेत, जो शहाजी राजांनी बांधून ठेवलेला होता. आपल्याला फक्त मला तरी असं वाटते की लाल महालाबद्दल माहिती नसेल की ज्या लाल महालामध्ये 1,00,000 सैन्य शाहिस्तेखान घेऊन अनेक महिन्यापर्यंत राहतो, तो लाल महाल तो किती विस्तीर्ण असला पाहिजे ही कल्पनाच न केलेली बरी. शाहिस्तेखान हा पुण्याला येऊन शिवाजी महाराजांच्या न्यायनेटा करता थांबतो. त्याचे सैनिक जे आहेत ते आजूबाजूच्या परिसरामध्ये धुमाकूळ घालतात की जेणेकरून शिवाजी महाराज कुठेतरी शरण आले पाहिजे. शिवाजी महाराजांना काळजी लागलेली असते की या शाहिस्तेखानाचा पराभव कसा करायचा. कारण शिवाजी महाराजांजवळ एवढं सैनिक नसते की समोर समोर युद्ध खेळून यांना आपण नेस्तनाबूत करू शकतो. कारण ज्यांचं लाखोनं सैन्य असते शत्रूचं, आणि शिवाजी महाराजांच्या मावळ्याची जमवाजमव करत 1,000-2,000 पर्यंत यांचे मावळे राहतात. अशा परिस्थितीमध्ये बहिर्जी नाईक जो आहेत, बहिर्जी नाईक हा शाहिस्तेखानाच्या महालात जाऊन पूर्ण माहिती घेऊन येतो वेषांतर करून. आणि किती वेळामध्ये आपण हमला करून आपण त्या लाल महालाच्या बाहेर पडायला पाहिजे हे संपूर्ण रणनीती आपले जे गुप्त हेराचे प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांना सांगतात. तसाही शिवाजी महाराजांना लाल महालाबद्दल लहानपणीच तिथे वास्तव्य असल्यामुळे त्यांना माहितीच होतं की कोणत्या बाजूला गल्ली आहेत, कोणत्या बाजूला काय आहेत, कुठे झोपण्याची व्यवस्था आहेत वगैरे वगैरे. आता जायचं कसं फार मोठा प्रश्न असतो. या लाल महालात घुसायचं कसं? कारण आजूबाजूला संपूर्ण वेढा असतो शत्रूचा, संपूर्ण चेकिंग असते, आणि त्याच्यामधनं एवढं आपलं मावळे न्यायचे कसे? निवडक 50 मावळे सोबत घेतात, आणि निवडक मावळे घेतल्याच्या नंतर पुण्यामध्ये जर समजा आपल्याला एंट्रन्स करायचा आहे, प्रवेश करायचा आहे, तर त्यांनी एक युक्ती लढवलेली असते. एका वरातीच्या लग्नाच्या याच्यामध्ये ते मावळे वेषांतर करून त्याच्यामध्ये घुसतात आणि पुण्यामध्ये लाल महालाच्या आजूबाजूला एकमेकांना सांगितल्याप्रमाणे बरोबर ते, आणि बाहेर काही मावळे, पुण्याच्या बाहेर काही मावळे वेषांतर करून राहतात. रात्रीची वेळ असते आणि या अंधाराचा फायदा घेऊन शिवाजी महाराज स्वतः आणि काही निवडक मावळे लाल महालात घुसतात. लाल महालात घुसल्याच्या नंतर ज्या ठिकाणी शाहिस्तेखान नृत्यांगनासोबत अय्याशी करत असतो त्या ठिकाणी चुनूक लागलेली असते की शिवाजी आतमध्ये घुसलेला आहे आणि पळापळ सुरू होते. अशा वेळेला शाहिस्तेखान हा जो आहे हा पळता पळता गॅलरीमधून, शिवाजी महाराज गॅलरीच्या मागे त्याच्या मागे धावत असते, शाहिस्तेखान समोर पळत असतो. पळता पळता शिवाजी महाराजांचा तलवारीचा वार शाहिस्तेखानाच्या डोक्यावर पडणार. तोच शाहिस्तेखान बाल्कनीमधून खाली उडी मारायच्या नादात तो पकडून असते अशी बाल्कनी, आणि शाहिस्तेखानाच्या ऐन बोटावर शिवाजी महाराजांची तलवार पडते आणि शाहिस्तेखानाचे 3 बोट कटल्या जाते. आणि त्याच वेगाने, ज्या वेगाने शाहिस्तेखानाच्या मनामध्ये धाडस भीती निर्माण केल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचा मावळा एकही न गमावता तो बाहेर पळून जातात. आणि शाहिस्तेखान इतका लाजीरवाणा होतो, इतका धास्तावलेला असतो की या शिवाजी महाराज हा येतो कुठून? हा शिवाजी महाराज जादू टोना तर जाणत नसल, हा आला कसा, गेला कसा?
शाहिस्ते खानाची मुलगी त्याला दिसत नाही. त्याची बेगम त्याला म्हणते शाहिस्ते खानाला, मालिक अपनी लड़की दिख नहीं रही. तो म्हणतो शाहिस्ते खान कि लड़की अगर शिवाजी महाराज के ताबे में होंगी तो भी वो अच्छी अच्छी रहेंगी, क्योंकि शिवाजी महाराज कोई स्त्री के ऊपर याने दूरदृष्टी या याने नजर ऐसी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बा स्त्रीवर बाहेरची नजर टाकणे किंवा तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे हा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन नाही आहे. हे शाहिस्ते खानाला सुद्धा, शत्रूला सुद्धा माहिती होतं. इतकी शिवाजी महाराजांची स्त्रियाबद्दलचा आदर हा शत्रूच्या मनामध्ये सुद्धा होता. मित्रांनो, शाहिस्ते खानाची बोटं कटल्याच्या नंतर शाहिस्ते खान हा दिल्लीकडे रवाना होतो. आता औरंगजेबाला तर असं वाटायला लागते की आपण आता शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी आपण पाठवायला कोणाला पाहिजे. आपण एक 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 पाठवला. सर्वच्या सर्व आज म्हणजे परत आलेले आहेत मार खाऊन. त्याच्यामध्ये आपला मामा परत आलेला आहेत आणि लंगडा झालेला घोडा आणि हाताची बोटं तुटलेला सैनिक हा कोण्याच कामामध्ये राहत नाही. आणि औरंगजेब त्या शाहिस्ते खानाची रवानगी जी आहे ते रवानगी ही तो दिल्लीच्या बाहेर करतो. मित्रांनो, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे की सामोरासमोर युद्ध न करता लपून छपून युद्ध करायचं. हिंदू समाजामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारचे पाठपुरावे पाहतो की अमोशाला हे झालं नाही पाहिजे, अमोशाला ते झालं नाही पाहिजे. परंतु शिवाजी महाराजांचं जे युद्ध होतं किंवा शिवाजी महाराजांचा जो काही म्हणजे उठाव करायचा आहे किंवा किल्ल्यावर चढायचं आहे तर ते अमोशेच्याच रात्री करायचे. कारण त्यांना कोणतीही वैदिक मंत्र्याकडे जाऊन आपण ते पाहिलं पाहिजे की आपण कोण्या दिवशीला आपण आक्रमण केलं पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये नव्हतं. म्हणजे याच्यावरून असं सिद्ध होते की शिवाजी महाराज हे अंधश्रद्धेला बळी नव्हते. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना हाताशी घेऊन अनेक प्रकारच्या गुप्त माहित्या जाणून घेणे आणि अनेक प्रकारच्या हेराच्या माध्यमातून पुढच्या लढाया कशा करायच्या आहेत. जसं सांगायचं तात्पर्य असं की शिवाजी महाराज आधी त्यांना किल्ला जिंकून द्यायला सांगायचे. शत्रूंनी किल्ला जिंकून द्यायचे, मावळ्यांनी आपला प्राण गमवायचा आणि मावळ्याने निघून जायचं. आणि ज्या वेळेला शत्रूंनी किल्ल्यावर अन्नधान्य साठा, शस्त्रसाठा जमा केल्यानंतर परत 2-4 महिन्याच्या नंतर तोच किल्ला आपण जिंकायचा. म्हणजे इतका सुंदर गनिमी कावा होता महाराजांचा की त्याला आपला किल्ला खाली झाला रे झाला, तिजोरी खाली झाली की शत्रूच्या माध्यमातून तो किल्ला तयार करायचा, शत्रूच्या माध्यमातून अन्नसाठा तयार करायचा, शस्त्र जमा करायचं आणि मग काही दिवसाच्या नंतर तोच किल्ला परत जिंकायचा मावळ्याकडून आणि एकही मावळा न गमवता. अशा पद्धतीची जी विचारसरणी होती शिवाजी महाराजांच्या आपल्या मावळ्याच्या विषयीचं प्रेम होतं हे या ठिकाणी मी विस्तृत करतो आणि या ठिकाणी माझा हा एपिसोड थांबवतो. नमस्कार.